रवी न्यूज 9 मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आरक्षणाचे अवकड वर्गीकरण करा या मागणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांना काळे झेंडे दाखवून निदर्शने करणार डीपीआय सकल मातंग समाज आक्रमक। आष्टा येथील अण्णासाहेब डांगे शैक्षणिक संकुल या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब येणार आहेत। एससी आरक्षणाचे अवकड वर्गीकरण तातडीने लागू करण्यासाठी डीपीआय पक्ष व सकल मातंग समाजाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवून निदर्शने करण्यात येणार आहे। सध्या महाराष्ट्रामध्ये उपवर्गीकरण तातडीने व्हावे यासाठी गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून संपूर्ण राज्यभर मातंग समाजातील सर्वच पक्ष संघटना व समाजाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये लाखोंच्या संख्येने समाज बांधव, महिला, भगिनी, कार्यकर्ते आंदोलन करीत आहेत। 6 न्यायाधीशांच्या खंडपीठाने उपवर्गीकरण करण्यासाठी निर्णय दिला जात असून तो निर्णय राज्य शासनाने लागू करावा व लवकरात लवकर अंमलबजावणी करावी असा निर्णय झालेला असताना सुद्धा राज्य सरकार दिरंगाई का करत आहे? सध्या राज्यामध्ये वर्गीकरणाच्या संदर्भात वातावरण गढूळ झालेले आहे। राज्य शासन राज्यामध्ये दंगली होण्याची वाट पाहत आहे का असा प्रश्न मातंग समाजाला पडलेला आहे। तरी राज्य शासनाने व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अवकड वर्गीकरण तातडीने लागू करावे या संदर्भात वाळवा तालुका डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया पक्ष व सकल मातंग समाजाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना काळे झेंडे दाखवून निदर्शने करण्यात येणार आहे। याची शासन व प्रशासन यंत्रणेने गांभीर्याने नोंद घ्यावी। सदरचे निवेदन आष्टा अपर तहसीलदार लिंबारे साहेब यांना देण्यात आले आहे। निवेदन देताना उपस्थित कार्यकर्ते माननीय अशोकराव वायदंडे, राज्य प्रवक्ते डीपीआय सतीश लोंढे, अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र रोहित लोंढे, वाळवा तालुका अध्यक्ष दत्ता वारे, आष्टा शहर अध्यक्ष अनिल थोरात, अध्यक्ष दलित महासंघ अविनाश बल्लाळ, पंडित मोरे, शिवाजी कांबळे, गणेश गस्ते, संतोष गस्ते सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। आज डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया सकल मातंग समाजाच्या वतीने आष्टा तहसीलदार साहेब अपर तहसील कार्यालय या ठिकाणी तहसीलदार लिंबारे साहेब यांना आपण या ठिकाणी निवेदन सादर केलेलं आहे। खऱ्या अर्थानं गेल्या 2-3 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रचंड असे मोर्चे मातंग समाजाचे निघत आहेत। त्याचं कारण असं आहे की अवकड वर्गीकरण तात्काळ लागू करावं या मागणीसाठी सातत्यानं गेल्या 3 महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये फार मोठं वादळ सध्या सुरू आहे। एससी जे शेड्यूल कास्ट आहे त्याच्यामध्ये 59 जाती असणाऱ्यामध्ये जो समाज वंचित आरक्षणापासून राहिलेला आहे त्या समाजाला उपवर्गीकरणाच्या द्वारे आरक्षण मिळावं या मागणीसाठीचं आंदोलन महाराष्ट्रामध्ये पेटलेलं आहे। लक्षात घ्या, या देशाच्या 6 खंडपीठाच्या न्यायाधीशांनी जो निर्णय दिला आहे की राज्यानं उपवर्गीकरण लागू करावं यासाठी गेले 1 वर्ष झालं हा सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिला आहे त्याची राज्य शासन का अंमलबजावणी करत नाही हा प्रश्न आम्हाला पडला आहे। का राज्य शासन इथल्या एससीमधील लोकांच्यामध्ये दंगली भडकाव्यात याची वाट शासन पाहतंय का काय असा प्रश्न आम्हाला या ठिकाणी पडलेला आहे। खऱ्या अर्थानं हे उपवर्गीय तातडीनं लागू करायला पाहिजे होतं, परंतु राज्याचे मुख्यमंत्री सातत्यानं याच्यावर फक्त भाषा बोलतायत की आम्ही लागू करणार आहे, पण हे दिरंगाई का करतायत? का इथलं वातावरण महाराष्ट्रामधलं गढूळ झालेलं असताना सुद्धा मुख्यमंत्री याच्यावर दिरंगाई करत आहेत। म्हणून डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया त्याचबरोबर सकल मातंग समाज इथले सर्व संघटनेचे पदाधिकारी मिळून आम्ही 9 ऑगस्ट क्रांती दिनाच्या दिवशी आष्ट्यामध्ये मुख्यमंत्री येत आहेत त्यांच्या दौऱ्यामध्ये आम्ही त्यांना निदर्शनं झेंडे दावणार आहोत। कारण इथलं शासन प्रशासन हे इथल्या व्यवस्थेच्या विरोधात काम करत आहे, त्यांना जे हवं त्या पद्धतीने करत आहे, ते हुकुमशाही पद्धतीनं इथलं सरकार काम करत आहे। म्हणून आम्ही ही भूमिका घेतली। जर मुख्यमंत्र्यांनी जर हे उपवर्गीकरण लागू केलं नाही तर हे आंदोलन प्रचंड अशा पद्धतीने पेटणार आहे। म्हणून डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियानं सुद्धा निर्णय घेतला की महाराष्ट्रामध्ये मुंबईच्या आझाद मैदानावर आम्ही प्रचंड असा मोर्चा निघणार आहे, लक्षात ठेवा। म्हणून मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी की तातडीने हे कुठेही वादविवाद न होता की वादविवाद थांबले पाहिजेत यासाठी मुख्यमंत्र्यांनी तातडीनं उपवर्गीकरण लागू करावं या मागणीसाठी आज आम्ही निवेदन दिले। इथल्या शासन आणि प्रशासनानं गांभीर्यानं नोंद घ्यावी, अन्यथा याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही आणि याला शासन आणि प्रशासन जबाबदार राहणार आहे। एवढंच मी या निमित्तानं सांगतो। या निवेदन देण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सतीश लोंढे, रोहित लोंढे, त्या अविनाश बल्लाळ, दत्ता वारे, त्याचबरोबर गणेश गस्ते आणि इथील सर्वच पदाधिकारी, आष्टा शहराचे अध्यक्ष माननीय अनिल, त्याचबरोबर इथं सर्वच कार्यकर्ते, पंडित मोरे, त्याचबरोबर इथं असणारे सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी, संतोष वारे,
शिवाजी कांबळे हे सर्वच कार्यकर्ते आणि पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे, एवढंच मी या निमित्तानं सांगतो. थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. आताच आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.